Hello friends, in this particular episode, we will see the overview of litigations under the revenue law, and for that I have with me Advocate Nitin Kelkar, who is a practicing advocate since last 32 years and has a good command on the revenue laws. So let's start interact with him. नितीन जी, खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आम्हाला हे सांगा की हे रेव्हेन्यू लॉज म्हणजे नक्की कुठले लॉज असतात ते? रेव्हेन्यू लॉज दोन प्रकारचे असतात. एक महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असा एक ऍक्ट येतो आणि एक बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ऍक्ट असा येतो. म्हणजे साधारणपणे कुळ कायद्याखालच्या ज्या मॅटर्स असतात, जो 1956 साली कायदा अस्तित्वात आला, कसेल त्याची जमीन, त्यावेळेस हा कायदा अस्तित्वात आला आणि मग त्या अनुषंगाने त्याची लिटिगेशन जी असतात ती तहसीलदारांकडे चालतात. अच्छा. आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जे आहेत ते म्हणजे ज्या तलाठ्यानंतर सर्कलच्या म्युटेशन एंट्री आपण म्हणतो, आमच्याकडे मराठी भाषेत आपण त्याला फेरफार नोंदी म्हणतो, त्या म्युटेशन एंट्री सर्कल घालतो त्या एखाद्या माणसाला जर चॅलेंज करायचे असतील तर त्या एसडीओ कडे केल्या जातात. अच्छा. आणि मग त्या एसडीओ कडे चॅलेंज करून त्याची सत्यता पडताळली जाते आणि त्याच्यामध्ये मॅटर आर्ग्युमेंट करून निकाल दिला जातो की ही जी म्युटेशन एंट्री घातलेली आहे ती बरोबर आहे की नाही. वारस तपासाची एंट्री असेल, खरेदी खात्याची असेल, मृत्यूपत्राची असेल, व्हॉट एव्हर जी एंट्री तसे सर्कलनी घातलेली आहे त्याच्या विरुद्धचं अपील हे ऑलवेज एसडीओ म्हणजे प्रांत अधिकारी यांच्याकडे केलं जातं. त्याच्या अगेन्स्टचं अपील जे असतं ते कलेक्टरकडे होतं. कलेक्टरकडनं ते एमआरटीत जातं आणि एमआरटीतून मात्र तिथे रेव्हेन्यू मिनिस्टरकडे ते जात नाही, ते डायरेक्ट हायकोर्ट ओरिजिनलमध्ये जातं. ओके. असा ह्या कायद्याखाली केल्या जातात. आता मग ह्या ज्या म्युटेशन एंट्री असतात ह्या विविध प्रकारच्या असतात. माणूस मयत झालाय तर त्याच्या वारसांची एंट्री, हेच वारस आहेत. मग एखाद्या वेळेस काही मिसच्युअसपणा होतो आणि एखादं नाव देतच नाही की तो मयत असं दाखवतात. मग तो वारस जेव्हा त्याला कळतं की आपलं नाव लागलं नाहीये, सो ही कॅन चॅलेंज दॅट म्युटेशन एंट्री. ओके. आणि जी साधारणपणे रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या आधारे म्युटेशन एंट्री येतात, खरेदी खत असेल, हक्क सोडपत्रक असेल म्हणजे रिलीज डेट किंवा तुमचं मृत्यूपत्र असेल, विल असेल, आणि हे जर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असतील आणि त्याच्या फेरफार नोंद जर घातलेली असेल तर तो स्कोप एसडीओला किंवा कलेक्टरला किंवा कुणालाच नाही, कारण ते चॅलेंज करण्याचा ओनली ओरिजिनल ज्युरिडिक्शन इज सिव्हिल कोर्ट. ओके. मला एक सांगा की हे एसडीओ आणि तलाठी यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे पॉवर्स मध्ये किंवा काय? नाही, तहसीलदार आणि एसडीओ, तलाठी हा एक रेव्हेन्यू मधला सगळ्यात फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सर्कल, त्याच्यानंतर नायब तहसीलदार आणि त्याच्यानंतर तहसीलदार. मग जनरली तहसीलदाराकडे संपूर्ण तालुक्याची जबाबदारी असते. मग जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की बॉम्बे टेनन्सी ऍक्ट खालच्या ज्या मॅटर्स असतात त्या नायब तहसीलदार सुद्धा चालवू शकतात. अच्छा. आणि ते नायब तहसीलदार चालवताना जसं आपण कोर्टामध्ये सिव्हिल सूट चालवतो तशा पद्धतीने ते चालवलं जातं. ओके. आणि ते कसं होतं की कित्येक वेळा असं होतं की 32M सर्टिफिकेट त्यात तुम्हाला मिळतं आणि तुमचं जे इतर हक्कात 7/12 जो असतो त्यात मूळ नाव ओनरचं, त्याला आमच्याकडे म्हणतात भोगवटदार, आणि इतर हक्कात कुळाचं नाव असतं आणि भोगवटदार म्हणून ओनर असतो. मग ते प्रोसिडिंग चालल्यानंतर त्या कुळाच्या बाजूने जर ती ऑर्डर झाली तर त्याचं इतर हक्कातलं नाव कमी होऊन ते भोगवटदार सदरी जातं, म्हणजे ओनर म्हणून त्याचं नाव जातं आणि ओनरचं नाव निघून जातं. आणि मग 32M खाली तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यायचं असतं. अच्छा. मग ते सर्टिफिकेट घ्यायला सुद्धा 2 वर्षाची लिमिटेशन आहे. ओके. आणि त्या 2 वर्षामध्ये 32O ह्या सेक्शन खाली तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यायचंय. ओके. त्याची जी काही गव्हर्नमेंट फीज असते ती तुम्ही भरायची आणि ती भरल्यानंतर तुमचं नाव लागतं. मग त्याच्या विरुद्ध जर अपील करायचं असेल, एखाद्याला तो निकाल पटला नाही तर तो ते एसडीओ कडे चॅलेंज करतो. पुन्हा एसडीओ ला त्या पॉवर्स आहेत. ओके. पण त्याच्यानंतर एसडीओ नंतर ती कलेक्टरला पॉवर नाही. अच्छा. कुळ कायद्याखालची ज्या एंट्रीज आहेत किंवा कुळ कायद्याखालचा जो निकाल आहे तहसीलदारांनी दिलेला त्याच्या विरुद्ध फर्स्ट अपील एसडीओ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एमआरटी. अच्छा. आणि त्याच्यानंतर रेव्हेन्यू मिनिस्टर आणि त्याच्यानंतर ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ हायकोर्ट.
आहेत. इथे कलेक्टरना पॉवर दिलेले नाहीत या संदर्भातल्या. आता एसडीओ कडे वाईट पॉवर आहेत. त्याच्यामध्ये आपण जे मायनिंग ऍक्ट म्हणतो त्या मायनिंग ऍक्टच्या पॉवर्स एसडीओ ला नाहीत, पण त्या कलेक्टरना स्पेसिफिकली दिलेल्या आहेत. अच्छा. आणि त्याच्या विरुद्ध अपील अगेन्स्ट हायकोर्ट. अच्छा. पुन्हा आधेमध्ये तिथे कुठे हे त्यांना दिलेलं नाही. अच्छा. त्याच्यानंतर आता जो नवीन सिनियर सिटीजनशिप ऍक्ट आलेला आहे, त्या सिनियर सिटीजनशिप ऍक्ट मध्ये जर मुलांकडनं पोरगी हवी असेल तर सिनियर सिटीजन एसडीओ कडे मॅटर दाखल करू शकतात आणि मुलांना कडून मला पोरगी मिळावी किंवा मला घरात ते राहायला देत नाहीत, तर त्या माझं घर आहे पण मुलांनी त्याचा कब्जा केलाय तर त्याचा ताबा ते मागू शकतात. आणि त्याच्यामध्ये दरखास्त म्हणजे एक्झिक्युशन प्रोसिडिंग असा प्रकार होत नाही. एकदा कोर्टाने ऑर्डर केली की इमिजिएटली ह्यांना ताबा द्या एसडीओने, की पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते तुम्ही लगेच ताबा घेऊ शकता. आणि त्याचंही अपेल अगेन्स्ट ओनली इन हायकोर्ट. ओके. आता हे जे तुम्ही मला सगळं सांगताय की ह्या ज्या ट्रायल्स होतात वगैरे ह्याच्यामध्ये मग सिव्हिल प्रोसिजर कोड एव्हिडन्स हे पूर्णतः ऍप्लिकेबल? पूर्ण म्हणजे जर कुळ कायद्याखालच्या जे तहसीलदाराकडे मॅटर चालतात त्यात संपूर्ण आपण जसं सिव्हिल कोर्टामध्ये दावा चालवतो तशा प्रकारे दावा दाखल होणे, समन्स काढणे, प्रतिवादींनी हजर होणं, त्यांची WS देणे, इश्यूज फ्रेम करणे, त्याच्यानंतर मग वादी असतो तसा अर्जदाराचा सरतपास, उलट तपास, त्याचे साक्षीदार असतील तर ते साक्षीदार, उलट तपास. समजा सामनेवाला ओनर म्हणजे ओनर जनरली सामनेवाला असतो, त्याला जर का आपला पुरावा द्यायचा असेल तर तो त्याचा पुरावा देतो, त्याचा सरतपास, उलट तपास. आणि ह्या सगळ्यानंतर जशी आपल्याकडे सिव्हिल कोर्टात जजमेंट दिली जाते तशी तहसीलदारांकडे ती जजमेंट दिली जाते. आता तुम्ही जे म्हणाल की ही जजमेंट दिली जाते, मग ह्याचं एक्झिक्युशन कोण करतं? ह्याचं एक्झिक्युशन कोर्टात जाऊन करावं लागतं का एक्झिक्युशन? नाही, मग ती एकदा ऑर्डर झाली की ती तुमची ऑर्डर तुम्ही तलाठ्याकडे दिलीत की तलाठी ती सर्कलकडे टाकतो आणि सर्कल ती नोंद घालतो. पण पुन्हा ती जर नोंद मला मान्य नसेल तर अगेन आय कम टू द एसडीओ. अच्छा. की ही जी ऑर्डर आहे ते. पण जनरली कसं होतं, ती ऑर्डर त्यांनी घातल्यानंतर एसडीओ त्याला एंटरटेन करत नाही. ते सांगतं की तुम्ही आमच्याकडे अपील करू शकत नाही, ह्या पूर्ण निकालाविरुद्ध अपील करा. म्हणजे जी तहसीलदारनी जजमेंट दिलेली आहे त्या जजमेंटच्या अगेन्स्ट अपील करा, तिथे स्टे मागा. आणि जर वी हॅव कम टू द कन्क्लुजन की येस दिस इज द फिट केस फॉर स्टे, आम्ही स्टे देऊ. ओके. अदरवाईज आम्ही देणार नाही. आणि मग ती नावं त्यांची तिथे लागतात. ओके. 7-12 कागदी. ओके. आता एकंदरीत मला हळूहळू समजतंय की खूपच हे वेब सारखं फिरतंय रेव्हेन्यूचा लॉ सगळा. म्हणजे तर कलेक्टरच्या काय पॉवर्स असतात जनरली लिटिगेशनच्या संदर्भात? कलेक्टरच्या पॉवर्स खूप वाईड पॉवर आहेत. पण होतं असं की कलेक्टर मध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, एक रेसिडेन्शियल कलेक्टर आणि एक कलेक्टर. आणि ही जी सगळी कामं असतात ती साधारणपणे रेसिडेन्शियल कलेक्टर जो आहे त्याच्याकडे चालवली जातात. कारण कलेक्टरकडे संपूर्ण जिल्हा असतो, त्याच्याकडे अनेक म्हणजे मग बंदोबस्त, संचारबंदी, अमुक तमुक, कुठे मोर्चे काय, ह्या सगळ्यामुळे त्या रेसिडेन्शियल कलेक्टरकडे त्या पॉवर दिलेल्या असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये कुळ कायद्या व्यतिरिक्त सगळी अपीलं ही कलेक्टरकडेच केली जातात. अच्छा. म्हणजे मग रेव्हेन्यूची फेरफार नोंद असेल किंवा तुमचं ह्याच्या कुठलं चॅलेंज करायचं असेल वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कलेक्टरला पॉवर असतात. पण कलेक्टरच्या पॉवर जरी किती असल्या तरी शेवटी ते असं सांगतात की लास्ट अँड बेस्ट इज द सिव्हिल कोर्ट. म्हणजे तसं मृत्यूपत्र आहे किंवा खरेदी खत आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ते फ्लॉडंटली केलेलं आहे. आता खरेदी खतामध्ये खूप सुधारणा झाल्या. म्हणजे आता आधार कार्ड लागतं, तुमचा फोटो असतो. पूर्वी असं होतं की देणारा पाहिजे, घेणारा नसला तरी चालायचा. अशा पद्धत 99 पर्यंत अगदी होती खरेदी खत करताना. आणि मग त्यामुळे व्हायचं असं की ते खरेदी खत कदाचित देणारा जो असतो त्यांचे फोटोही नसायचे आणि तिसरीच व्यक्ती उभी करून ही व्यक्ती ती आहे असं दाखवून खरेदी खतं केली जायची. आता मग त्याच्यानंतरची फेरफार नोंद व्हायची, पण ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. मग प्रांत किंवा कलेक्टर यांना मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार नाही. दे कॅनॉट से दॅट ही इज द ओनर. आणि मग ते ज्युरिडिक्शन ओनली इन सिव्हिल कोर्ट. आता हे जे लँड एक्विजिशन होतं, लँड एक्विजिशन केसेस चालतात,
त्या लँड ॲक्विजिशनमध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं की बुवा आम्ही 4 भाऊ आहोत आणि 3च भावाने पैसे दिलेत, एका भावाला दिले नाहीत, किंवा एखाद्या बहिणीने ऑब्जेक्शन घेतलं, तर पुन्हा त्या मॅटर SDOकडेच चालतात. त्याच्यासाठी वेगळं स्वतंत्र एक हे डिपार्टमेंट तयार केलेलं आहे या संदर्भामध्ये लँड रेव्हेन्यू, आणि ते सरळ ते प्रोसिडिंग सिनियर डिव्हिजन किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट इकडे पाठवतात आणि दे विल डिसाइड हु इज द ओनर. ओके. त्यामुळे ते मग पैसे देत नाही. 2 भाऊ आहेत, 2 भावांनी सांगितली की ठीक आहे आमचं कॉम्पन्सेशन आम्हाला मिळायला हरकत नाही, सातबाराला आमच्या दोघांची नाव आहेत, ते पैसे देणार. पण एखादी बहिणीने ऑब्जेक्शन घेतलं किंवा कोण तिसरं आलं आणि तो बोला की नाही माझ्या पण याच्यात मालकी आहे, तर मात्र मग ते पैसे कुणालाही ते देत नाहीत. आणि दुर्दैवाने आज आमच्या खेड कोर्टामध्ये किमान 36 कोटी या मुंबई गोवा हायवे जो आता त्याच्या ॲक्विजिशनचे लँड रेफरन्सचे पैसे 36 कोटी मोर दॅन दॅट डिस्ट्रिक्ट कोर्टात पडून आहेत डिस्प्यूटमध्ये. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याची FD केली. अच्छा, म्हणजे सरकारने ते डिस्बर्स केले? नाही, डिस्बर्स नाही केले, FD केली, फिक्स डिपॉझिटला ठेवले. कारण ते लिटिगेशन होऊन जोपर्यंत ओनर ठेवत नाही तोपर्यंत पैसे कसे देणार? बरोबर. मग ते पैसे नुसते पडून राहण्यापेक्षा निदान त्याचं व्याज येऊ दे. करेक्ट. कारण पुन्हा हे व्याजासकट त्या लोकांना पैसे द्यायचे. जेव्हा कधी लिटिगेशन संपेल आणि जेव्हा पैसे द्यायचे, मग गव्हर्नमेंटचा कुठेतरी त्याचा फायदा बघितला पाहिजे म्हणून. आणि जवळजवळ 36, आता मी 36 सांगतो, ह्या गोष्टीचं वर्ष 1.5 वर्ष झालं, मोर दॅन दॅट वाढले पण असतील. अरे बाबा, असा विषय. मग आता ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू मिनिस्टरला काय पॉवर असतात ह्या लिटिगेशनच्या संदर्भात? जनरली रेव्हेन्यू मिनिस्टरच्या पॉवर्स म्हणजे साधारणपणे ह्या ज्या लिटिगेशन्स त्याच्यासमोर जातात त्याची फाईल त्याच्याकडे गेल्यानंतर ते फार तर ती काही काळ स्थगित करू शकतात. पण जनरली IAS ऑफिसर्स असतात, मिनिस्टर लोकांचे जे सेक्रेटरी, ते बघून त्या साधारणपणे ऑर्डर कायम ठेवतात. त्यांना तशा काही फारशा पॉवर नसतात. फार तर ते स्टे करून ठेवू शकतात काही काळापुरते. अच्छा. आणि असं नाही आहे नॉट नेसेसरी की मी रेव्हेन्यू मिनिस्टरकडे ते गेलंच पाहिजे. मी डायरेक्ट हायकोर्टात ओरिजिनल डिरेक्शनमध्ये पण जाऊ शकतो की मला हे निर्णय पटला नाही, सो आय एम गोइंग इन टू द हायकोर्ट. अच्छा. म्हणजे समजा आता आपण चिपळूणमध्ये आहोत, तर अशा प्रकारचं मॅटर चिपळूण डिस्ट्रिक्ट ADG साहेबांकडे नाही जाणार, ते बॉम्बे हायकोर्टला जाईल. बॉम्बे हायकोर्टला जाणार. आणि ओरिजिनल साईडला ॲज ए व्हॉट अपील? ॲज अ अपील. म्हणजे त्या संपूर्ण निकालाविरुद्धचं फर्स्ट अपील हे तिथे होणार. ओके. हायकोर्टला. आता एक आम्ही ऐकलं ते 32G, ते तो काय प्रकार आहे नक्की? 32G म्हणजे ज्यावेळेस तुमचं नाव इतर हक्कातून ओनर म्हणून जातं, ओनर मध्ये लागतं, म्हणजे ओनरचं नाव जातं आणि इतर हक्कात कुळाचं नाव लागतं, त्यावेळेस तो 32G प्रोसिडिंग म्हणजे दावा दाखल करणे, दावा दाखल करून त्याचा निकाल घेणे, हे 32G खालच्या सेक्शन खाली चालतं. अच्छा. आणि मग ते निकाल झाला की रेव्हेन्यू त्याचा जो असतो तो तुम्ही भरायचा असतो. आता पूर्वी 56 साली फार गरिबीची परिस्थिती होती, मग लोकांना ॲट ए टाइम किती रुपये असायचे त्यावेळेस? 20 रुपये, 50 रुपये, 70 रुपये. तेच मग त्यांना त्याच्यात ते हप्ते द्यायचे. अच्छा. की ह्या 4 हप्त्यात तुम्ही ते भरायचे, आणि ते 4 हप्त्यात तुम्ही भरलेत की तुम्हाला 32M खाली सर्टिफिकेट मिळायचं. अच्छा. आणि ते 32M खाली सर्टिफिकेट तुम्ही घेतलं नाहीत तर 32O खाली 2 वर्षानंतर तुम्ही तो ओनर परत जाऊ शकतो की यांनी 32M खाली सर्टिफिकेट घेतलेलं नाही, सो मला माझी जागा परत मिळावी. अच्छा. पण एखादा असं समजा आपण एक केस पाहू की जो तो त्यांनी भरलेच नाहीत पैसे, 2 वर्षांनी पण भरू नाही शकला, इतर नाव राहिलं, तर जो ओनर आहे तो पुन्हा तहसीलदाराकडे ते चॅलेंज करून त्याची जागाचं पोझिशन परत घेऊ शकतो. अच्छा. आता पोझिशन पुन्हा 2 प्रकार, सिम्बॉलिक आणि ऍक्च्युअल. कित्येक वेळा असं होतं की ऍक्च्युअल पोझिशन हे त्याच्याकडे ओनरकडे नाहीये, ते सिम्बॉलिक पोझिशन आहे, आणि ऍक्च्युअल पोझिशन कायद्यात त्याच्याकडे आहे. म्हणून 2004 साली मग पुन्हा असं झालं. 56 साली खूप लोक गरीब होते, अशिक्षित होते, त्यामुळे त्याला ह्या सगळ्या प्रोसेसची माहिती नव्हती. म्हणून 2004 साली हा जो BTNL ऍक्ट आहे त्याच्या 32 सेक्शन मध्ये आणि 4 सेक्शन इन्क्लूड केला गेला, 4 सेक्शन मध्ये अमेंडमेंट केली गेली.
टेनन्सी ऍड करे आणि 12 वर्ष जो कोणी अधिक काळ त्या जागेत वहिवाट करतोय तर तो कुळ कायद्याखाली म्हणजे 32G खाली पुन्हा म्हणजे कोर्टात जाऊन आपलं नावच लावून घेऊ शकतो. त्याचं सातबारा नावच नाहीये, नाव लावलेच नाही कारण जमीन त्याच्या पोझिशन मध्ये आहे, तो कसतोय. मग त्याला काही त्यांनी क्रायटेरिया ठेवले की बघ तू तिथे कसतोयस तर तुझे त्या गावात घर पाहिजे, त्या घराचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पाहिजे, ग्रामपंचायतीचा ठराव पाहिजे किंवा हाच मनुष्य ही जागा कसतोय, स्वतः तिथे जाऊन ग्रामपंचायत बघायचे, त्याच्यानंतर पोलीस पाटीलाचं प्रतिज्ञापत्र पाहिजे, लगतच्या कब्जेदारांची प्रतिज्ञापत्र पाहिजे की गेली 20 वर्षाहून अधिक काळ हा मनुष्य, पूर्वी याचे वडील आता तो मुलगा कसतोय आणि आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. आणि ते सांगणारे यांनी त्या केसमध्ये त्यांचा सातबारा आणि नकाशा जोडायला पाहिजे की हे लगतचे कब्जेदार आहेत. पुढे कुणीतरी येऊन सांगून त्याला गावात एक जमीन आहे, त्या जमिनीच्या आजूबाजूला ज्यांची जमिनी आहेत ते म्हणजे लगतचे कब्जेदार ऍडजस्टन हे, आणि त्यांनी येऊन ऍफिडेव्हिट कोर्टात घातली पाहिजेत की आम्ही याला बघतोय. अशी ती कायद्यात नवीन सुधारणा आली, तरतूद आली. कारण 56 साली जी लोक अशिक्षित होती त्यांना कसेल त्याची जमीन हे झालं, कायदा आला पण नावं लागलीच नाहीत. जी काही थोडीफार हुशार लोक होती त्यांनी आपली नावं लावून घेतली, विक्री करून घेतल्या. पण कित्येक समाज असा जो खालच्या वर्गातला आहे की ज्यांना ह्याचं नॉलेजच नव्हतं की असं काही असतं. आणि मग ती जनजागृती झाली, हळूहळू त्यांच्यातली लोक शिकायला लागली, त्या लोकांना कळायला लागलं की अरे नाही आपण हे असं करतो नाही, आपल्या ताब्यात आहे. मग त्याच्यासाठी ती 4 सेक्शन खाली अमेंडमेंट आली. अच्छा, आता हे टेन्युअर जे असतं त्याच्यामध्ये क्लास 1 ऑक्युपन्सी, क्लास 2 ऑक्युपन्सी असं ते हे एक्झॅक्टली जरा काय? तहसीलदार पासूनचे सगळे क्लास 1 ऑफिसर. अच्छा, नायब तहसीलदार नाही पण तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, दे आर द क्लास 1 ऑफिसर. ओके, गॅझेटेड ऑफिसर म्हणतो आपण त्यांना. ओके. आणि त्यांना आमची म्हणजे अशी आज अनेक वर्षाची मागणी आहे की ते लॉचे हे नसतं, त्यांच्याकडे लॉची डिग्री नसते. मग तहसीलदार असतील, लॉ ग्रॅज्युएशन, कदाचित ते IAS असतात, पण IAS असतात ते स्वतः इथे जास्त थांबत नाहीत कारण त्यांचं पोस्टिंग डायरेक्ट कलेक्टरच्या नंतरच पुढे सुरू होतं. पण जेव्हा एखादा मनुष्य IAS होतो त्याला काही 6 महिने तहसीलदार म्हणून बसवतात, 6 महिने प्रांत म्हणून बसवतात. ओके. आणि मग कलेक्टर म्हणून हे करतात आणि मग तो पुढे त्याचं कसं प्रमोट होत जातं तसं असतं. तर आमची अशी आज वर्षानुवर्ष वकिलांची मागणी आहे की तिथे लॉ म्हणजे जशी ज्युडिशरी आपली आहे तशी सेपरेट ज्युडिशरी त्याची जर झाली आणि जजेस तिथे जर नेमले गेले तर लोकांना क्वचित चांगला न्याय मिळू शकतो. म्हणजे असं नाही मला म्हणणं की त्यांना न्याय मिळणार नाही, पण शेवटी त्यांच्या लिमिटेशन्स असतात की त्यांना लॉचं नॉलेज किती असतं. त्यामुळे जर ज्युडिशरी जर स्वतंत्र केली गेली तर खूप लोकांना, त्याचा पक्षकारांना, वकिलांना, कारण वकील जेव्हा काही मुद्दे मांडतात ते आता काही प्रमोटेड लोक असतात, काही लोक रिटायरमेंटला आलेले असतात, पण ते कितपत ऐकतात, त्यांना कितपत हे होतं, ह्यासाठी आमच्या त्या मागण्या आहेत. पण आता ते बेसिकली अजून काही त्याच्यात कुठे हे होत नाही असा विषय. आता मी हा एक विचार असतो नेहमी की हे जे सगळे रेव्हेन्यू लॉज जे चालत असतात ते आपले, आता जे तुम्ही सांगितलं 2 बेसिक लॉज आहेत, तर महाराष्ट्रभर हे सेम आहेत का काही रिजन वाईज? सेम. आता फक्त कसं आहे की प्रत्येक ठिकाणी बॉम्बे टेनन्सी ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट हा साधारणपणे बॉम्बेच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतो. आता मराठवाडा, विदर्भ इथे त्यांच्या हे असतात कारण तिथे कोकणामध्ये गुंठ्यात जमिनी असतात आणि घाटावरती काही एकरात जमिनी असतात. तर थोडासा तो बदल तिथे केला जातो. पण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा सगळ्यांना सेम ऍप्लिकेबल. ओके, त्याच्यात काही हे नाही. म्हणजे याच्यातले जास्तीत जास्त काम एक क्वासी ज्युडिशियल बॉडी होतात असं म्हणायला हरकत नाही. येस क्वासी सगळीच, ही जास्तीत जास्त नाही म्हणजे रेव्हेन्यू खात्यातली तर सर्वच्या सर्व कामं, मग ती खणी कर्माची असू दे, म्हणजे तुमचं काय आपण म्हणतो खनिज उत्खनन असेल किंवा म्युटेशन एंट्रीज असतील, कुळ कायद्याखालच्या कामं असतील, आणि सिव्हिल कोर्टाला त्याला 12च दिला आहे.
म्हणजे सेक्शन 91 खाली आम्ही असं जेव्हा एखाद्यानं असं काही लिटिगेशन केलं तर सेक्शन 91 CPC खाली आम्ही जातो आणि अर्ज देतो की ते तिकडे पेंडिंग आहे, त्यामुळे ह्याला 12 आहे त्यामुळे ते थांबवून ठेवावं त्याचा निकाल होईपर्यंत. ओके. सिव्हिल कोर्ट हॅज नो ॲब्सोल्यूट ज्युरिडिक्शन ओके. या मॅटर चालवायचं. एक मला विचारायचं आहे, असे काही सेक्शन्स आहेत का ज्याच्यामध्ये वकिलांना जायला अलाउड नाही आणि फक्त पार्टीला फिरवलं देतात, असं काय आहे? अलाउड नाही असं नाहीये, म्हणजे स्वतः ते तहसीलदारकडे किंवा प्रांताकडे केस चालवू शकतात. आता जेव्हा आम्ही प्रांताकडे जातो किंवा तहसीलदारांकडे जातो किंवा इव्हन तो कलेक्टरकडे जातो तेव्हा मला कोट घालायचं बंधन नाही. कारण समोरचा बसणारा मनुष्य हा ड्रेस कोड मध्ये असेल तर वकिलाने ड्रेस कोड मध्ये जायचं. त्यामुळे तसं काय आम्हाला बंधन नाही की अशी परमिशन घ्यायला लागते असंही काही नाही. अच्छा. म्हणजे जसं MACP जो आहे ट्रॅक ऍक्सिडेंट केसचं ट्रॅक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परमिशन घ्यायला लागते कोर्टाकडून किंवा मला कायद्याचं अज्ञान आहे तेव्हा मला वकील लावून मिळावा आणि तो ऍक्सेप्ट करून मग तुमचा क्लेम दाखल होतो. तसं इथे कुठे तसं हे नाही. अच्छा. तुम्ही तुमची स्वतःची केस चालवू शकता, वकील नेमू शकता किंवा तुमचा मुक्त्यार देऊन मुक्त्यारामार्फत केस चालवू शकता, त्याला काही तसं हे नाही. अच्छा. तसं कुठल्याच म्हणजे कुठल्याच हायरार्कीला नाही? नाही, कुठल्याच बार नाही. ओके. आता एक प्रश्न असा म्हणजे आहे की आता इतके वर्ष तुम्ही ह्या रेव्हेन्यू मध्ये काम करताय, डू यू फील की तुम्हाला वाटतं की काही कायद्यांमध्ये चेंज झाला पाहिजे अदर दॅन एक तर तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स मांडला की ते ज्युडिशियल ऑफिसर्स असायला हवे ज्यांना एक लॉ ग्रॅज्युएशन असायला हवं, अदर दॅन दॅट काही तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं आहे का? की म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये डिस्पोजअप लवकर व्हायला पाहिजेच. कारण कसं होतं की मी जसं म्हटलं मी ज्युडिशरी वेगळं का पाहिजे तर तहसीलदार प्रांत ह्या लोकांना पूर्ण त्या तालुक्याची जबाबदारी असते. मग आज मिनिस्टर आले तिकडे गेले, आज पूर आला तिकडे झालं, 144 कलम झालं, काय गोंधळ झाला तिकडे जायचंय. मग ज्या वेळेस तारखा असतात बरं ते तारखा कसं आता म्हणजे आमच्या चिपळूणची पद्धत अशी आहे की ते प्रांत SDO 2 दिवस लावतात, मंगळवार आणि गुरुवार. अच्छा. हे 2च दिवशी काम झालं कारण वकिलांना ते शक्य नसतं करेक्ट की कोर्टातली कामं टाकून आणि तो साधारण दुपारी 3 नंतर ते प्रोसिडिंग सुरू होतं. ओके. 3 ते 6 ह्याच्यात किती मॅटर चालली जाणार, किती मॅटर ऐकली जाणार आणि किती मॅटर डिसाईड होणार. आणि त्याच गुरुवारी कोणी मिनिस्टर आला, कोणी अमुक आलं, काही अचानक आपत्ती आली की प्रांत आणि तहसीलदारांना हे ते त्यातले महत्वाचे असल्यामुळे त्याला तिथे जाणं लागलं की तारीख पडली. उद्या कलेक्टरनी मीटिंग बोलवली जायला लागतं किंवा हायकोर्टामध्ये ह्या लोकांना पार्टी केलं जातं काही लिटिगेशन्स मध्ये. मग त्या लिटिगेशन मध्ये पार्टी केल्यानंतर मग ते तिकडे जातात, मग ते हायकोर्टात गेले म्हणून आज तारीख. हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे खूप लेंदी होतं आणि मॅटर डिस्पोज पटापट होत नाहीत. काम करायला लागतं म्हणजे ते त्यांची चूक नाहीये. पण म्हणून आम्ही सांगतो की ती ज्युडिशरी स्वतंत्र असायला पाहिजे. म्हणजे ज्युडिशरी दिली की आता आपल्याकडे आपण जे सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टाला काही दुसरं काम नसतं, सकाळी 7:30 ते 5:30 एवढंच काम करत आहे. ह्यांचा पिरियडच 3 ते 5 आणि वकिलांनाही ते शक्य नसतं की दररोज प्रांत ऑफिसला जाऊन किंवा तहसीलदाराकडे जाऊन काम करणं. ओके. त्यामुळे ते स्वतंत्र झालं तर मध्ये लिटिगेशन्स त्यामुळे खूप पेंडिंग राहतात. ओके. आता मध्ये एक कायदा असा आला म्हणजे ते GR आला की पूर्वी अशी पद्धत होती की एखादा माणूस आपल्याकडे काम करतो, मग तो लोहार असेल, बार्टर सिस्टीम थोडक्यात ज्यावेळेस होती, लोहार असेल, चर्मकार असतील, सुतार असतील आणि मग ते आपल्याकडे काम करतात वर्षानुवर्ष आणि मग आपल्या पूर्वजांनी कोणीतरी त्यांना 1-2 गुंठे जमीन दिलेली असते, हे तुम्ही इथे घर बांध राहा. पण ती जमीन त्यांच्या नावावर झालेली नाही, घर त्यांचं आहे. म्हणून तो GR आला की त्या जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात. अच्छा. पण त्या GRचा अर्थ सुद्धा चुकीचा लावून कोणी उठला आणि कोर्टात ते GRचा हे घेऊन गेला की माझ्या अंगाखाली जमीन आहे मी इथे राहतोय. ती स्पेसिफिकली बार्टर सिस्टीम मधली जी लोक होती की जी आपल्याला करतोय त्या लोकांना जे दिलं होतं त्यांच्या पूर्वजांना त्यांच्यासाठी आणि त्याचंही सुद्धा अपील डायरेक्ट हायकोर्ट आहे. आणि मग ते परवडत नाही लोकांना त्या GRचा चुकीचा. मग आता आमच्याकडे जवळजवळ असं झालं की आता अनेक केसेस रिमांड केल्या गेल्या पुन्हा तहसीलदाराकडे.
ओके. कारण त्या तहसीलदाराकडे ते चालवायच्या, तहसीलदाराकडे प्रांताचं अपील, प्रांताकडनं डायरेक्ट हायकोर्ट. हायकोर्ट मग हायकोर्टात जाणं शक्य नाहीये. मग प्रांताने त्या मॅटर रिमांड करून पुन्हा त्याचं फेरचौकशी करून म्हणजे पुन्हा ती चालवा आणि प्रोसिजरली चालवा. अच्छा, असं केलं गेलंय आणि आता ते पेंडिंग आहे. ओके. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बरेचस मी ठिकाणी बघितले की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सिटीज आहेत सो कॉल्ड, तिथे जनरली रेव्हेन्यूची मॅटर कमी असतात किंवा तिथे लॉयर्स पण कमी असतात रेव्हेन्यूचे, आणि बाकी ठिकाणी खूप. हा का असं होतं? नाही, कसं आहे की शहर सिटीमध्ये जी शहर आहेत, शहरामध्ये आता म्युन्सिपालिटी एरियामध्ये, म्युन्सिपल एरिया जर असेल तर तिथे कुळ कायदा लागूच नाही. तिथे कुळ कायदा लागू नाही म्हणून कुळ कायद्याचे होत नाहीत. फेरफार नोंदीच्या होऊ शकतात, म्हणजे म्युटेशन एंट्रीची अपील होतात. पण तालुका वाईजची जी गावं आहेत ती कामं इथे चालली जातात. अच्छा. म्युन्सिपल एरियामध्ये जो नियम आहे कायद्यानुसार की त्याच्यामध्ये तुम्हाला कुळ कायदा नाहीच आहे, म्हणजे कुळ कायदा हा त्याला नियम म्हणजे कुळ कायदा लागूच नाही. पण मग त्याच्यामध्ये मध्ये अमेंडमेंट आली होती की 50-50%. कारण असं व्हायचं की कुळ तयार आहे एखाद्या बिल्डरला जमीन द्यायला, पण मालक तयार नाही, मालक तयार आहेत तर कुळ तयार नाही. पण मग ते त्यांनी एक त्याच्यात हे केलं की 50-50%, म्हणजे अर्धी जमीन कुळांची अर्धी जमीन मालकांची. अच्छा. पण कुळ कायदा लागू नाही, त्यामुळे कुळ कायद्याच्या जमिनी सिटी मधल्या येऊ शकत नाही. फार तर म्युटेशन एंट्री, आणि त्या म्युटेशन एंट्रीचा अधिकार SDO ला नाही. कारण जिथे सर्वे झालाय त्याला प्रॉपर्टी कार्ड आलं. करेक्ट. आणि देर इज अ प्रॉपर्टी कार्ड, प्रॉपर्टी कार्ड इज ऑलवेज प्रिव्हेल. मग 7/12 तिथे चालत नाही. मग ते कुणाकडे जातं? ते भूमी अभिलेखाकडे जातं. ओके. त्यामुळे तुम्ही जो म्हणता की सिटीतल्या कामं इथे येत नाहीत, कारण सिटीचा तो ज्युरिडिक्शनच प्रांताला किंवा तहसीलदारांना नाही. ते भूमी अभिलेख, मग भूमी अभिलेख झाला की रत्नागिरीचा अधीक्षक भूमी अभिलेख, त्याच्यानंतर मग पुढे आणखीन अशी ते प्रोसिजर आहे. ओके. आता इतक्या वर्ष तुमची प्रॅक्टिस आहे, तर तुम्ही जसं आपण बघतोय की जे नवे लॉज आहेत आर्बिट्रेशन हे, त्याच्यामध्ये आपली जी नवीन वकील मंडळी आहे ती एकदम खूप जोशपूर्ण त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड आहे. तर असे यंग लॉयर्स पण ह्याच्यामध्ये येत आहेत का की रेव्हेन्यू करणारे असे? म्हणजे स्पष्ट बोलायचं तर रेव्हेन्यू मध्ये नाही, दे आर नॉट इंटरेस्टेड. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता नवीन वकिलांना म्हणजे हे थोडंसं आहे की कष्ट घ्यायची फारशी तयारी नाही आहे, हे फॅक्ट आहे. थोडंसं हे माझं बोलणं कदाचित पण मॅक्झिमम सिनियर लोकांनाही पटले की जे आपल्या काळामध्ये आपण 8-8 तास 10-10 तास ऑफिसमध्ये वर्क केलं, 12-12 तास सुद्धा केलं. आजही मी सकाळी 9ला येतो, रात्री 9ला जातो, एवढं मी काम करतो. तर ती करण्याची त्यांना हे नाही, कारण त्यांचा ओढा साधारणपणे थोडासा इझी मनी आहे. एक काम केलं, आज एवढे मिळाले, बस वी आर हॅपी. हा एक थोडासा आहे. पण त्याच्यातही काही जेन्युइन लोक आहेत की ज्यांना खरंच काहीतरी करायचंय, पण ते रेव्हेन्यूकडे नाही तयार, मग ते सिव्हिल कोर्टात काम करायला तयार आहेत. अच्छा. ते सेशन कोर्टला काम करायला तयार आहेत. पण रेव्हेन्यू मध्ये ते फार किचकट आहे. समजून घेऊन त्याचा अभ्यास करून ते करण्यापेक्षा क्रिमिनल मॅटर 323-324चे डबल म्हणून चार्जशीट आलं, आपलं केलं, क्रॉस केली, तर ते थोडंसं रिलॅक्स आहे. किंवा सिव्हिल सूट हे किचकटच आहे, पण त्याच्यापेक्षा ट्रायब्युनलला हे खूप हे आहे. कारण त्यांच्यातले कसं असतं की डे टू डे आपण दररोज दावे चालवतो, बघतो, 4 लोकांचं ऐकतो, तसं रेव्हेन्यू मध्ये होत नाही. त्यामुळे मग त्या वकिलांना सुद्धा इंटरेस्ट नाही. आणि मग असं वाटतं की तिथे जायचं, 3ला जायचं, साहेब तारीख देणार, 5 वाजता निघून जायचं. कुठे जाणार कोण, असा एक तो. म्हणून मी जे म्हटलं की ट्रायब्युनल स्वतंत्र किंवा स्वतंत्र ज्युडिशियरी पॉसिबिलिटी आहे की, तर मग लोक किंवा नवीन मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील की ते घेतील. ओके. नितीन साहेब, खूप धन्यवाद आपले की आपण खूप एक तसं म्हटलं तर हा खूपच कॉम्प्लिकेटेड लॉ आहे. म्हणजे जे तुम्ही काही बोलत होता की ह्याचा अपील त्याला नाही, त्याचा अपील त्याला आहे, रिअली ते डेडिकेट जो माणूस करेल त्यालाच करणार, ते करणार, कोणी नवा माणूस करू शकणार नाही प्रॅक्टिस. आणि मुंबईला असे काही छान वकील आहेत त्याच्यामध्ये फक्त हीच काम रेव्हेन्यूची करतात. ओके. तर आपण आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान माहिती दिली, याच्याबद्दल मी खूप आभारी आहे.
आणि हमूराबी तर्फे एक छोटंसं एक मोमेंटो आपल्याकरता आपल्याकरता एक छोटासा मोमेंटो. थँक्यू.